विठ्ठला, आज इतक्या वर्षांनंतर तो माणूस माझ्या समोर का आला? सारंग या नावाशी, त्या माणसाशी असलेले सगळे पाश, सगळे बंध मी केव्हाच तोडलेत. माझ्या आयुष्यातून मी त्यांना पूर्णपणे वजा केलंय. अगदी मनाच्या कोपऱ्यातून सुद्धा त्यांचं नाव मी पुसून टाकलंय रे. विसरून गेले मी सगळं. जुन्या सावलीला संपून मी माझ्या आयुष्याची एक नवी वेगळी सुरुवात केली होती ना. मग आज मला अचानक काय झालं होतं? त्यांना समोर बघून मला त्रास का होतोय? का त्रास होतोय मला आज एवढा? काही क्षणांसाठी सावलीला बघून एवढा का त्रास होतो? इतकी वर्ष तर मीच सावलीची वाट बघत होतो. कधी एकदा तिला भेटतो असं झालं होतं. ती समोर आल्यानंतर तिला भेटून सॉरी बोलायचं होतं. खूप प्रश्नांची उत्तरं विचारायची होती रे त्यांना, पण त्यांच्या चेहऱ्यावर तर उलटे माझ्याबद्दलचे प्रश्न दिसले. आमच्यात जे काही झालं ते सगळं विसरले असतील का ते? मी तर काहीच विसरलो नव्हतो. सगळं लक्षात आहे माझ्या. पण तिने कधीच मागे वळून बघितलं नाही. कधी प्रश्न विचारले नाहीत आणि उत्तर पण नाही दिले. तिचं विश्व बनवलं तिने. कदाचित म्हणूनच बहुतेक तिला बघितल्यावर मला तिला भेटावं वाटलं नाही. मी निघून आलो. हो, मी निघून आले. कारण त्यांना सोडल्यापासून अबीर आणि मी एवढंच माझं जग आहे. ती गेल्यापासून ओवी आणि मी हेच माझं जग आहे. हेच माझं संपूर्ण आयुष्य आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्वतःला हेच सांगत आलोय मी. मग आज अचानक एवढा त्रास का झाला मला? का होतो एवढा त्रास मला? तेही आज इतक्या वर्षांनंतर. तो माणूस समोर आल्यानंतर का माझं मन असं भरून आलंय? का मला क्षणभर सगळं विसरून धावत जाऊन त्यांना खट्ट मिठी मारावीशी वाटली? का वाटलं असेल असं मला? का सुन्न झाल्यासारखं वाटलं? मला तिला जाब विचारावं असं वाटत होतं. खडसावून विचारावं असं वाटत होतं की हे सगळं काय आहे? का केलंस तू असं माझ्यासोबत? का वागलीस तू अशी? कसं विसरू हे सगळं? मी कसं विसरू? नाही विसरता येणार मला. मागे मागे मी त्यांना आमच्या दोघांच्या प्रेमाची, आनंदाची बातमी दिली होती आणि त्या बदल्यात त्यांनी काय केलं? माझं ऐकून घेण्याऐवजी, माझ्याशी साधं बोलण्याऐवजी त्यांनी नातं तोडण्यासाठी थेट 4 माणसं पाठवली माझ्याकडे. आणि आज कार्यक्रमामध्ये माझीच चूक असल्यासारखी